सर, घर हो तसो भावनीक विषय आणि मुद्दामून ह्या घर ह्या विशयाचेर उलयता आसतना म्हज्या सरकारान फाटल्या एक 3-4 म्हयन्या भितर वेगवेगळी डिसिजन्स घराच्या संदर्भात घेतली ती हांव मुद्दामून मेन्शन करता। पंचायतीन हाऊस कन्स्ट्रक्शन हाऊस रिपेर सर्टिफिकेट जी आहा पळय न्ही 3 दिसांनी दिवपाची, तशेंच मुन्सिपाल्टीनूय ती 3 दिसांनी दिवपाची हाजे डिसिजनूय आमी पयर घेतले आणि तेय बी ऑलरेडी डिक्लेअर केला। ओके, हे बरें डिसिजन की 3 दिसाच्या भितर हे जे आहा पळय न्हू हाऊस रिपेर सर्टिफिकेट मेळपाक लागले। काही सेक्रेटरीज दिना तांकां टायटन करपाक लायल्या, कारण जो ज्या घरात रावता तेणी कसलोच तो लँड कोणाची आनी कितें हो कसलोच न विचार करता डायरेक्टली तेणे हाऊस टॅक्स फारीक केला हो पळोवपाचो आनी ताका हाऊस रिपेर सर्टिफिकेट दिवपाची। तो ओनर कोण आनी कितें हें खंयसरूच पळोवपाचें ना। स्पीकर सर, दुसरें आमी पयरूच कॅबिनेटाच्या उपरांत आमी 3 सर्क्युलरां काडली। 3 सर्क्युलरां कितें काडली स्पीकर सर? एक पयलें सर्क्युलर आमी आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या मार्फत काडलें की 1972च्या पयलीं जेचें घर सर्वे प्लॅनाचेर आसा ताका डायरेक्टली एनओसी दिवपाची की ती जागा जी आसा पळय न्ही ती सेटलमेंट लँड इन फ्युचर ताका घर बांदतलो आसत जाल्यार परत आपल्याक ती सेटलमेंट आसा काय कितें तिजे आनी कितें घेवंक हे वचपाची गरज ना। त्यात सनद, इन शॉर्ट इट इज अ सनद सर्टिफिकेट, ताका सनद घेवंक वचपाची गरज ना। डेप्युटी कलेक्टराक तुवें रायट दिला की सनद सर्टिफिकेट कशी तूं दी, म्हळ्यार प्लॅनाचेर सायन मार, पूण हे 2007 आहा। स्पीकर सर, आसा म्हटल्यार ते जे आसा पळय न्ही कोणूच घेयनासलो आणि तो जे आसले पळय न्ही वचून ते सर्टिफिकेटी दी बी नासले। तुजे बरोबर 2007 बरोबर आहा स्पीकर सर, तेका आनी 2 हे जे आसा पळय क्लॅरिफिकेशन, एक आमी डीओपीच्या वतीन काडले, डायरेक्टर ऑफ पंचायतीच्या वतीन काडले की ती सनद सर्टिफिकेट दिल्या उपरांत ते जे घर आसा म्हणजे ते घर हे लिगल घर हे ताका आमी डायरेक्टली कारण 72च्या पयलीं तेजे घर आसले थंयसर। ओके, आमी जमनीच्या ओनरशीप डॉक्युमेंटान वचूंक ना। 50 वर्सां पयलीं जर तेणी थंय घर बांदलां आसलें जाल्यार ते तेजे स्वताचेंच घर आसा, त्या खातीर तेजें तें लिगल घर आसा। तें घर आसूं किंवा तें स्ट्रक्चर आसूं, फाल्यां सकाळीं रस्त्याक तेकोन आसतलें एखादें दुकान आसतलें जे 72च्या पयलीं पासून आसा जाल्यार ते लिगल स्ट्रक्चर ही सर्टिफिकेट ताका पंचायत दिता। ताका ही सर्टिफिकेट ताका डायरेक्टर ऑफ द म्युन्सिपालिटी म्हणजे चीफ म्युन्सिपालिटी ज्यो आसा ह्यो दिता। स्पीकर सर, पयलेच फावटी अशा पद्दतीच्या आपल्या घराक कायदेशीर प्रमाणपत्र मेळपाचें ह्या 1 ऑगस्टाच्या उपरांत सुरवात जातली। दिस इज एन हिस्टॉरीक डिसिजन आमच्या सरकाराचें आसा हें सांगता आसतना म्हाका प्राऊड फील जाता। स्पीकर सर, हांवें आतां की जी घराच्या विशयाचेर आमी 1.5 लाख रुपया हाऊस रिपेर करपाक दिता, 3 लाख रुपया घर बांदपाक दिता, पण घर बांदता आसतना घर जर त्या पंचायतीन त्याच जाग्यार सुद्दां बांदतलो आसत जाल्यार ताका 20 सर्टिफिकेटी वेगवेगळ्यो घेवच्यो पडटा। स्पीकर सर, आमचें सरकार सद्या पयलीं सगळे कायदे आनी सगळ्यो परमिशनां ही सुटसुटीत करीत आसा। जर पंचायतीन घर त्याच घराचेर जर परत बांदतलो आसत जाल्यार ती प्रक्रिया आमी सुटसुटीत करपाक घेतला। ताका मॅक्झिमम टू मॅक्झिमम 2 किंवा 3 पेपर दिल्या उपरांत ताका घराचें कन्स्ट्रक्शन लायसन डायरेक्टली पंचायत दितली ऑन द प्लिंथ एरिया ऑफ दॅट हाऊस। हे तयारी आमी सुरवात केल्या। थोड्या दिसाच्या भितर तेय सर्क्युलर काडटा म्हणजे ताका टीसीपी कडेन वचपाची गरज ना। आपलें घर जर पंचायत एरियेन बांदता विदीन द दॅट लिमिटेड FAR जाल्यार ताका डायरेक्टली पंचायत कन्स्ट्रक्शन लायसन दितली। इतकी प्रक्रिया सुटसुटीत करता म्हणजे ती तुमी म्हणटा त्या नुसार अशा पद्दतीच्या घरांकूय हे दिवपाक मेळटलें। तिसरी गजाल आमी म्हणटा की माननीय मंत्र्यान आमच्या आमी कशा पद्दतीन आतां त्यांनी आपल्या स्किमीत मोठे बदल केले आणि सगळी कडेन कॅम्प घेतले आणि निदान म्हणजे त्यांच्यानी जमनीची एनओसी काढून उडयली। त्याच्या उपरांत बाकीच्यो सर्टिफिकेटी लागतात त्यो सगळ्यो कटशाट करून त्यांनी डायरेक्टली त्या मतदारसंघात वचून प्रत्येक मतदारसंघातली ना म्हटल्यार मिनिमम आसा त्याच्या भितरली 50% एप्लिकेशन्स क्लियर केली। त्यांचो पयलो इन्स्टॉलमेंट दिलो, उरलेले इन्स्टॉलमेंट ताका फंड्स जे आसा सप्लिमेंटरी ग्रांट्स आतां घालतलो तेन्ना उरलेले तुजे सगळे फंड्स जे आहा जितके फाटले फावटी असले त्याच्यापेक्षा आणि मातशें चडूच दिता जेणे करून ताका सप्लिमेंटरी ग्रांट्सच्या ती सगळ्यांचे पैसे दिवपाक शकतले। स्पीकर सर, हाच्या व्यतिरिक्त हांवें पयरूय सांगलेलें की हाऊसिंग बोर्ड म्हणजे हाऊसिंग मिनिस्ट्रीच्या वतीन आमी जशें प्रधानमंत्री आवास योजना बांदता त्याच धर्तीचेर गोंयांत आमी लँड एक्वायर्ड करून जो कंप्लिटली होमलेस आसा ताका 1 बेडरूम किचन हो फ्लॅट म्हणजे तो हेजी ही स्कीम आतां आहा ती रिवायज करूनय बी ताका बी मिनिमम कॉस्टाचेर ताका दिवपाचो अशी आमची तयारी आसा। म्हाका दिसता आमी ह्या 2 म्हयन्याच्या भितर ते करपाक शकतले। ताजी आमी प्रक्रिया तेजी सुटसुटीत केल्या, जागो एक्वायर करपाक केला। ऑलरेडी पेडण्यान 1-2 आमी गव्हर्मेंटाचे जागे आयडेंटिफाय केल्या आणि हाऊसिंग बोर्डाच्या मार्फत अशा पद्दतीचे डायरेक्ट घर दिवपाचे जे आसा पळय न्हू ही प्रक्रिया आमी करता। हांव तुमकां कॉंग्रॅच्युलेट करता, तुमी श्रमदान योजनेच्या अंतर्गत तुमी घरा बांदून तुमच्या मतदारसंघात दिली, ही बरी गजाल आसा। आमी म्हणजे अशा पद्दती कर बट सरकार सिरियस आसा ह्या विशयाचेर
त्या खातीर ह्यो तिनूय डिपार्टमेंटाच्यो मेळून एक सुटसुटीत आनी बरी स्कीम हाडपा खातीर सरकाराचें विजन आसा की अशा पद्दत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी जवळपास आतापर्यंत जवळपास 12 कोटी पेक्षा चड घरां बांदून लोकांक दिल्या. इट इज अ बिग वे. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ही खूप व्हडली स्कीम आसा जी पुराय देशभर तेंच्यांनी राबयल्या. त्या स्किमीच्या अंतर्गत जशें म्हटल्यार तशें ती स्कीम क्लब करून आमच्या हांगासर आमच्या लोकांक जो फायदो जो मूळ गोंयकार आसा ताका कसो पद्दतीचो फायदो म्हणजे हावजींग बोर्डान जशें म्हटलां की तो 30 वर्सां तेणी रेजिडंट सर्टिफिकेट दिवची त्याच धर्तीचेर अशा पद्दतीची घरां ही दिवपाचो आमची संकल्पना आसा. डेफिनेटली हो विशय जो आसा पळय हो सुटावो जातलो हाची अपेक्षा करता.